नमस्कार मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आजची आपली एकादशीची देवपूजा। चला तर मग देवपूजा करून झालेले पांडुरंगाची। तर आता आपण फराळाची तयारी करू। आज एकादशी, तर आम्ही असं साधं सिंपल फराळच करणार आहोत। असे वडे बिडे असे तेलकट जास्त करणार नाहीत, थोड्याशा पापड्या वगैरे तळणार आहेत। तर आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची, तर त्यासाठी आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेत। चला ते काढून घेऊ, छानपैकी भाजलेले खरपूस। आता याच कढईमध्ये आपण थोड्याशा या उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या साबुदाण्याच्या पापड्या, साबुदाण्याची चकली आणि बटाट्याचा खीस थोडा थोडा आपण तळणार आहोत आणि नंतर त्यात साबुदाण्याची खिचडी बनवायची। साबुदाण्याच्या पापड्या तळण्यासाठी आपण तेल कढईत घातलं होतं, तर छानपैकी तेल गरम झालेले। हे पहा गरम झालेले। आता आपण हे पापड्या तळून घेऊ। अगोदर बटाट्याचा खीस तळून घ्यायचा सुरुवातीला। छानपैकी असं तेल तापलेले, मस्त तळलेलं, असं चांगलं नितळून घ्यायचं, म्हणजे तेल राहत नाही याच्यामध्ये। आता हे साबुदाण्याचं खीस तळून झालं। आता हे साबुदाण्याच्या पापड्या त्याच्या तळून हे पहा किती छानपैकी मस्त अशा फुललेले। पापड झाले। आता हे साबुदाण्याच्या चकल्या केल्या, त्यात बटाटा आणि साबुदाणा ते पण थोडेसे तळून घ्यायचे। हे पहा 2-4 पापड्या, थोडंसं बटाट्याचा खीस, साबुदाण्याची चकली थोडीशी तळून घेतली। हे पहा आता पापडी हे तळून झालेले आणि त्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची। तर त्यासाठी आपण एक बटाटा चिरून धुवून घेतलेला आहे आणि 4-5 मिरची पण धुवून चिरून घेतलेली आणि 1 वाटी शेंगदाणे, म्हणजे जसं लागेल तसं टाकायचं शेंगदाणे कूट। आणि हे शेंगदाणे आम्ही भाजून, याची साल बिलकुल काढत नाही, कधीच काढत नाही, आम्ही सालासहित शेंगदाण्याचा कूट वापरतो। चला तर मग गॅस पेटवून घेऊत। आता मस्तपैकी तेल गरम झालेले, याच्यामध्ये मिरचीचे तुकडे घालायचे आणि हा बटाटा जे चिरून घेतलेला आहे तो असा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा, कारण आपण हे बटाटा उकडून नाही घेतलेला। आणि असा जर टाकला आपण तर साबुदाण्यामध्ये तर हा करकर लागतो, चांगला शिजल्या जात नाही साबुदाण्यासोबत। त्यामुळे असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा छानपैकी। याला 1-2 मिनटं वाफ काढू बटाट्याला, म्हणजे जरा थोडं नरम होते।
आणि हे पापडी चकली तळलेली काय करायची अशी जर ठेवली तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर हे नरम पडते असं सरदत आहे तर काय करायचं एका चांगल्या कॅरी बॅगमध्ये हे तळल्यानंतर असं ठेवून द्यायचं म्हणजे जशाला तसं हे कुरकुरीत राहते. असं कॅरी बॅगमध्ये किंवा एखादा डब्बा असला तर डब्यात पण चालतंय. असं पॅक बंद ठेवून द्यायचं म्हणजे कसं होते सरदत नाही. हे असं ठेवून द्यायचं हे कुठपर्यंत पण असं चांगलं कुरकुरीत लागतं त्या पापड्या अशा साधाळत नाहीत काही नाहीत. चला तर बटाटा एक वाफ काढून घेऊ. छानपैकी असं झाले नरम बऱ्यापैकी नरम झालेले. छानपैकी फ्राय झालेला बटाटा परत आता याच्या साबुदाणा घालून घ्यायचा. हे बा मस्त की भिजलेलं आहे. आम्ही रात्रीच 9-10 वाजता साबुदाणा भिजत घातला होता. सकाळी घातल्यानंतर लवकर भिजत नाही निबर राहतो. हे बा छानपैकी असा भिजलेलं आहे. आता जितकं आपल्याला खायचे जितके मेंबर आहेत घरात त्या हिशोबानं करायचा. हे पहा आम्ही 3-4 जण आहेत घरात त्याच्यानुसार खिचडी बनवणार. वाफ झाली असेल छानपैकी ते काढून पाहू. हे पहा छानपैकी वापरले असा साबुदाणा मस्तपैकी शिजलेला आहे. थोडासा खाली चिकटला बघा किती मस्त झाला असा छानपैकी. त्याच्यानं कधी 5 मिनिट साबुदाणा हलवीच्या नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा मग छानपैकी होतो साबुदाणा. आपला तयार झालेला आहे साबुदाणा. आता मी थोडीशी भगर 1 वाटी भिजू घातलेली आहे आणि भगरीचे आम्ही धिरडे पण करणार आहेत. आपण बेसन पोळी कशी करतो त्याप्रमाणेच आम्ही भगर भिजू घालून त्याची भगरीचे धिरडे आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी किंवा दह्याची चटणी करणार आहोत संध्याकाळच्या फराळामध्ये. आता तयार झाली आपली उसळ. आम्ही भगरीचे धिरडे करण्यासाठी 1 वाटी भगर सकाळी भिजू घातली होती 7-8 वाजता. आता ही छानपैकी भिजलेले. आता ही मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची. हे धुवून करून घेतलेली आहे चांगली. आता यामध्ये 3 ते 4 मिरची टाकायची हिरवी. ह्याच्यामध्ये 3-4 मिरची आणि भिजलेली भगर टाकली आणि थोडंसं शेंदून मीठ टाकले आणि याची हे पाशी पेस्ट करून घेतली. आता याची धिरडे बनवायचे दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाता येतात. चला तर आपण आता हे भगरीचे धिरडे बनवायला घेऊ. आता हे बिडाचा तवा आहे याच्यात उत्तप्पे डोसे खूप छान होतात धिरडे. तर आता हे गरम झालेले आहे छानपैकी गॅसवर. मला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं. याच्यात तुम्ही जिरे ओवा
खात असले उपवासाला तर टाकू शकता, मी टाकलेलं नाही. फक्त मीठ आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. हे पहा अशा प्रकारे थोडंसं कढईत तेल सोडायचं. हे जास्त पडलं माझ्याकडून, थोडंसं कमी सोडायचं तेल. आणि 2 मिनिट झाकण टाकायचं. आता ही वाफ असं झाकण काढून घ्यायचं. थोडंसं झाकण ठेवावं लागतं. पहा मस्त आता एक वाफ निघालेली आपण पाहू. छानपैकी झालेले असं मस्त. अशाच प्रकारे काय 2-3 होते ते करायचे. हे पहा मस्तपैकी झाले छान. खूप छान चवीला पण भारी झालेले आणि साबुदाण्याची खिचडी पण एकदम भारी झालेली. तर कशी वाटली आमची साधी सोपी करण्याची पद्धत मंडळी? आवडल्यास आम्हाला अशा पद्धत तुम्ही करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या आमचे बगरीचे दिरडे साबुदाण्याची खिचडी खायला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.